जय शिवराय मित्रांनो पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालं, परंतु याच्यामध्ये टोटल क्लेम अमाऊंट काय, पेएबल क्लेम अमाऊंट काय आणि बॅलन्स क्लेम अमाऊंट काय, हा प्रश्न बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पडलाय। याच्या संदर्भातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते आणि याच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेले जवळजवळ 7,500 महसूल मंडळामध्ये पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे। काही शेतकऱ्यांना सोयाबीन, काही शेतकऱ्यांना बाजरी, तर आता सोलापूर जिल्ह्यामधील कांद्याचा पीक विमा देखील मंजूर होऊन कांद्याच्या देखील रकमा दिसायला सुरू झालेल्या आहेत। आता प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या चॅटबॉटच्या माध्यमातून किंवा पीएमएफबीवायच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून आपल्या पीक विम्याच्या पॉलिसीची कॅल्क्युलेशनची स्टेटस तपासली जाते। व्हॉट्सअपवरती स्टेटस तपासल्यानंतर किंवा या पोर्टलच्या माध्यमातून स्टेटस तपासल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये आपण पाहू शकता लॉस पर्सेंटेज दाखवला जात आहे। काही ठिकाणी लॉस पर्सेंटेज 1% पासून 10%, 20%, 15% ते आता जवळजवळ 65-67% पर्यंत हे लॉस पर्सेंटेज दाखवलेले आहे। आणि याच्यानंतर पुढे दाखवलं जात आहे ते म्हणजे टोटल क्लेम अमाऊंट। आता नुकसानीच्या टक्केवारीनुसार आपल्या जे काही सीसीएचा डाटा आलेला असेल त्या डाट्यानुसार शासनाच्या माध्यमातून निश्चित केलेली जी काही जोखीम रक्कम असेल, जी काही संरक्षित रक्कम असेल, ती टोटल क्लेम अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे। ती कुणाला 40,000 असू शकते, कुणाला 30,000 असू शकते, कुणाला 20,000 असू शकते, कुणाला 10,000 असू शकते। जी काही संरक्षित रक्कम करण्यात आलेली आहे ती टोटल क्लेम अमाऊंट त्या ठिकाणी दाखवली जाते। ती रक्कम तुम्हाला हेक्टरी त्या ठिकाणी निश्चित करण्यात येते। परंतु याच्यामधून तुमचा जो काही क्लेम सेटल करण्यात आलेला आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे कॅल्क्युलेशन मंजूर करण्यात आलेले आहे ती रक्कम असते तुम्हाला पेएबल क्लेम अमाऊंट, जी तुम्हाला दुसऱ्या रकान्यामध्ये दाखवली जाते। जर तुम्ही पोर्टलवरती पाहत असाल तर तुम्हाला क्लेम अमाऊंटच्या पुढे, टोटल क्लेम अमाऊंटच्या पुढे पेएबल क्लेम अमाऊंट म्हणून दाखवेल। आता पेएबल क्लेम अमाऊंट म्हणजे सध्या तुमच्या हातामध्ये येणारी रक्कम, ही त्या ठिकाणी तुम्हाला टोटल पेएबल अमाऊंट म्हणून दाखवली जाते। आता त्याच्यानंतर काही जणांना बॅलन्स क्लेम अमाऊंट म्हणून रक्कम दाखवली जाते। आता याच्यामध्ये राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा जर पीक विमा कंपनीला त्या एस्क्रो अकाउंटमध्ये जर काही हप्ता वितरित करणं बाकी असेल आणि त्या सबसिडीमुळे जर काही पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनची रक्कम ही बाकी राहत असेल तर ती तुम्हाला राज्य शासनाचा, केंद्र शासनाचं जे अनुदान आहे ते अनुदान बाकी असल्यामुळे शिल्लक असलेली रक्कम अर्थात बॅलन्स क्लेम अमाऊंट म्हणून दाखवलं जाणार आहे। बॅलन्स क्लेम अमाऊंट ही तुमची राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून योजनेसाठीचं जे काही पूरक अनुदान असेल किंवा जे काही शिल्लक असलेला हिस्साचं अनुदान असेल ते वितरित केल्यानंतर त्या ठिकाणी दाखवली जाते। सध्या तुमच्या खात्यामध्ये पेड केली जाणारी अमाऊंट जी तुम्हाला दाखवेल ती म्हणजे पेएबल क्लेम अमाऊंट, ही तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार। आता बरेच जण ते कॅल्क्युलेशन तर दाखवतं, ही खात्यात कधी येणार, हा प्रश्न देखील एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे। मित्रांनो, कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुमची पेएबल अमाऊंट दाखवल्यानंतर जर त्याच्या रिलेटेडचे जर राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे अनुदान वितरित झालेले असतील तेवढ्या रकमेची, तर त्याच्यानंतर 8 ते 15 दिवसाच्या आतमध्ये ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून वितरित केली जाते। कारण पीक विमा वितरण करण्यासाठी एस्क्रो अकाउंट खोलण्यात आलेले आहे आणि एस्क्रो अकाउंट मधून डायरेक्टली क्लेम सेटल झाल्यानंतर डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावरती ही रक्कम क्रेडिट केली जाते। त्याच्यामुळे पेएबल अमाऊंट या ठिकाणी तुरंत वितरित केली जाईल। ज्यांचे कोणाचे लॉस पर्सेंटेज जास्त असतील, ज्या ठिकाणी राज्य शासनाची सबसिडी अर्थात बॅलन्स क्लेम अमाऊंट जास्त असेल, त्या ठिकाणी मात्र राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा, त्या योजनेसाठीचा आवश्यक असलेला दुसऱ्या हप्त्याचा निधी, हे सर्व वितरित होणं किंवा जास्त नुकसान झाल्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाणारं पूरक अनुदान बाकी असेल तोपर्यंत ते पैसे वितरित केले जाणार आहे। तर विचारला गेलेला एक महत्त्वाचा असा प्रश्न होता आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्या संदर्भातील आता जे काही नवीन अपडेट येतील ते नवीन अपडेट आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।